नमस्ते देवी और सज्जनो. आशाताईस रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. आज आपण मुगाची डाळ आणि हरभऱ्याच्या डाळीपासून खमंग पौष्टिक असा नाश्ता बनवणार आहोत. तर मी 1 वाटी मुगाची डाळ घेतली होती आणि अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घेतली होती. दोन्ही डाळीला मिक्स करून पाण्यामध्ये 2-3 तास भिजवून ठेवलं होतं. तर बघा डाळी छान फुललेल्या आहेत. डाळीतलं पाणी काढून स्वच्छ धुवून घेऊया. डाळीला अशा प्रकारे धुवून घेतलं. डाळीला टाकायचं आहे मिक्सर जार मध्ये. डाळीमध्ये टाकायचा आहे 1 अद्रकचा तुकडा, अर्धा चमच जिरा, 3-4 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, चवीप्रमाणे मीठ, खूप सारी हिरवी कोथिंबीर. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करून ग्राइंड करून घ्यायचं आहे. ग्राइंड केल्याच्या नंतर बॅटर असं झालेलं आहे. बॅटर मध्ये थोडीशी हळद टाकून घेऊया कलर साठी आणि याला करायचं आहे मिक्स. याच्यामध्ये इनो टाकायची गरज नाही किंवा सोडा टाकायची गरज नाहीये. आणि बॅटर जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळ नाही, या कन्सिस्टन्सी वालाच बॅटर पाहिजे. आता हे बॅटर नाश्ता बनवण्यासाठी तयार आहे. गॅसवर एक पॅन ठेवलेली आहे. पॅन मध्ये थोडंसं तेल लावून घेऊया. थोडेसे व्हाईट तीळ टाकून घेऊया. हे बॅटर टाकायचं आहे पॅन मध्ये. 2 किंवा 3 नाश्ते होऊ शकतात. तर याला असं थोडंसं फैलून देऊया तर पतला नाश्ता बनेल. थोडेसे तीळ वरून पण स्प्रिंकल करून घ्यायचे आहे. कव्हर करून 4 ते 5 मिनिट शिजवून घेऊया. तर याला शिजवून 5 मिनिट झालेले आहे. बघा छान कलर आलेला आहे. आता याला पलटी करून घेऊया. बघा एकदम छान असा कलर आलेला आहे. तर दोन्ही साइडनी छान भाजून घ्यायचं आहे आणि साइडनी थोडं तेल पण टाकूया. पुन्हा झाकण ठेवून 3-4 मिनिट शिजू देऊया. 3-4 मिनिट झालेले आहेत शिजवून. आता याला घेऊया एका प्लेट मध्ये. नाश्त्याला असंच खाऊ शकता किंवा याला कापून खाऊ शकता. तर चला याला पहिले कापून घेऊया. जेवढ्या पीसेस मध्ये कट करायचं तेवढ्या पीसेस मध्ये कट करू शकता. तर इथे मी 4 पीसेस कापून घेतलेले आहेत. बघा खूप छान. तर त्याच कढईमध्ये 1 चमच तेल टाकून घेऊया. थोडीशी टाकूया मोहरी, कढीपत्त्याचे पानं. त्याच्यामध्ये अजून काही मिरची वगैरे टाकायची ते पण टाकू शकता. पीसेस टाकायचे त्याच्यामध्ये आणि छान भाजून घ्यायचे आहेत. छान फोडणीमध्ये परतला आहे, काढून घेऊया. तर फ्रेंड्स, हा नाश्ता लहान मुलाच्या टिफिन मध्ये देऊ शकता. तर या नाश्त्याला हिरव्या चटणी सोबत खाऊ शकता किंवा दह्यासोबत खाऊ शकता किंवा केचप सोबत खाऊ शकता. चना डाळ आणि मुगाच्या डाळीचा नाश्ता कसा वाटला कमेंट मध्ये जरूर सांगा. आणि माझ्या रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.